गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। विनायक गुरुवंदे ज्ञान प्रताप वचना अद्वैत भापट्टम ज्ञानेश्वर भगवान अंकित श्री रघुनाथ दुरात्मस्तु। जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मती न लखे जिहिमती लखे सोमय शुद्ध अपार अब्धी अपार स्वरूप मम लहरी विष्णू महेश विधी रवि चंदा वरुण यम शक्ती धनेश गणेश जा कृपालू सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताकू होत उपाधी ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जयवरी साप नसे भुजग जग जी लहे सोहम आपे आप बोध चाहे जाको सुकृति भशत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू प्रणाम। गत आक्षेप का समाधान। गत आक्षेप का समाधान नवच्या प्रश्नाचं उत्तर। ज्ञानी निरंकुश हे प्रारब्ध से व्यवहार सिद्ध। काय सिद्धांताचा विचार ऐकायला सांगायला गोड आहे रे, पण अधिकाराच्या ज्ञानी निरंकुश आहे म्हणजे कधीही त्याला दुःख नाही, सगळ्याला अंकुश आहे। निरंकुश म्हणजे दुःख नाही का? अधिकार परतवे तो ओतप्रोत चिंतनातून रममान झाला, नामरूप नाही, काम करत नाही, याच्या पलीकडे चिंतनाचं असल्यामुळे त्याला अंकुश नाही, त्याला मात नाही। हो, मग कुणाला साधनाच्या ओळामध्ये साधनाचं चला त्याला अंकुश नाही म्हणजे त्याला दुःख नाही। एक अभंग याचा सादृश्य सांगत ठेवलेला, महापुरे झाले जाते पण त्याचे लहोळी वाचते। महापुरे मोठे पर्यंत झालं पण लवळ वाचते। ऐरावत्या पिठूर परित्यास अंकुशाचा मार, ते सगळ्यात मोठे आहे पण अंकुशाचा मार। तसं हे पंडित विद्वान हे मान्य मोठी पण समाधान नाही। तसं इकडं ज्ञानेचा महात्मा मारेल कोट्याना, माझे गुरुने सांगा आकाशात तोंडून छुपल्यासारखं हे। हो, ज्ञानी पुरुषाचा विचार करणे म्हणजे आकाश तोंडावर छुपल्यासारखं। तुम्ही विचार करणार आहेच कोण? एक बाजू ही ज्या सोडून हे कळण्याकर, पण ज्ञानी पुरुषाला आकाशाच्या डोळ्यात केस जातो ना, आकाश भेटतंय ना, थंडी वाजते ना, मग साधे भौतिक विषय असणारे आकाश विचारायचे जग नाही, तिचं आकाश कुठलं आलं? पण तो आकाशाच्या पलीकडे रंगल्यामुळे अंकुश कष्ट
आणि बाकीचे कोणी 100 करोड रुपये सांगितले, कोणी 3 सांगितलं. हे म्हणजे आपलं तुमच्या विषयाला दृढच येण्या करता. बाकी ते एकदा जन्म नाही असा अनुभव आलाय. ते 100 जन्म, 1000 जन्म, 3 जन्म आणतोच कुठं. पण ते भूमिका परत विषय सांगावा लागतो शास्त्र करायला. पण जाऊ दे, सगळा विस्तार सोडून द्या. ज्ञानी पुरुषाला बंधन नाही. गुरुजी सांगायचे चोराला पोलिसाची भीती कशी आला. सहज बोला गुरुजी. चोराला पोलिसाची भीती का सावाच्याला नाही. असा साव सज्जन असणारा पोलीस धक्का देऊन जातो. पोलिसाला विचारत नाही. तसं जीव दशेवर सगळ्या अडचणी, पण जीव दश नाही झाल्यावर अडचणी जास्त आहेत ती जीव. ज्याला अडचण आहे तो महात्मा. म्हणून निरंकुश याच्यावर बोललो मी. तथापि ज्ञानवान के निवृत्ति का भी नियम कहना संभव नहीं. स्वइच्छेचा झाला विधी, स्वयं झाला समाधी. तो बोले ते वेद, ते चालू शिवयात्रा, ते जप झोप येते माझी समाधी, सगळं त्याचं. त्याला हे नाही. एकच वेद सुद्धा त्याला काही म्हणू शकत नव्हतं. वेद ही सर्वज्ञ नाही. त्याला कुठलं बंधन नाही. एवढंच प्रारब्धाचं बंधन नाही, शास्त्राचं बंधन नाही, कर्माचं बंधन नाही. स्थिती तशी आहे ना. व्यापक म्हणलं व्यवहार कुठला. गुरूंच्या भाषेत सांगायचं व्यापक म्हणलं की व्यवहार नाही. संपला विषय. आणि ज्याला व्यवहार आहे त्याला एक दावा असतो. म्हणून विधीचं बंधन त्याला नाही. स्वइच्छेचा झाला विधी. ते बोलत ते शास्त्र. तयाचे विषयात सगळे शब्द म्हणून ते वेद. त्यांच्या सहज वाणीमध्ये वेद येतो. चुका तर सहज वाणी, त्या घरी वेदांत आहे पाणी. आणि सांगा त्यांना काय का सोमवार एखादच करावं लागेल ना. हो, पूजा करायला लागली नाही. सगळं तो झाला. सौम्य रहे आत्मा का करू प्रणव. म्हणून व्यापक समस्त श्री वासुदेवाचा परत रसाचा वाचला भाव भक्तामध्ये रावणे जाणे चोची. म्हणून त्याला विधी नाही, त्याला काय नाही. पुन्हा कोणताच नियम नाही. अंकुश नाही. म्हणजे शास्त्राचे बंधन नाही. काहे ते निवृत्ति में अथवा प्रवृत्ति में वेद की आज्ञा रूप विधि और ज्ञानी विधि तो ज्ञानी को है नहीं. हा, प्रवृत्तीचाही विचार नाही, निवृत्तीचाही विचार नाही. चरित्र आठवलं. हनुमानजीने ध्यान करायचं का तू झाडात पाला खायचा. हनुमानजीनं ध्यान करायचं का झाडात पाला खायचा. दोन्ही नाही. म्हणजे दृढ मिथ्या तो निश्चय झाल्यावर त्याच्या समोर जग नाही झालं आणि आहे ते कल्पित आहे. ते विकल्पित म्हणजे शब्द विषय आहे वास्तव. मग जिथे शब्द विषय आहे का नाही. ज्ञानी पुरुषाला बंध नाही. एवढं याला गुरुजी दर्शन देत असत. दुसरं एक 95 वर्षाचं वय, 105 वर्षाचं वय, त्याला काय बंध नाही. 25 वर्षाच्या लोकांना बंध नाही. तरुण अवस्थेत स्त्रीला बंध नाही. तिथे 100 वर्ष वय झालं तर त्याचे ज्ञान हे
परोक्ष आणि परिच्छिन्न भाव गेला त्याच्यावर त्याला काय अडचण नाही. तुम्हाला परिच्छिन्न जर तुम्ही द्रष्टा कळलं तर परिच्छिन्न, पण व्यापक नाही कळलं म्हणून परोक्ष. आणि ती परोक्ष हे अपरोक्ष जर झालं, व्यापक जर झालं, तो मग कहाँ पगडारो देखे आने देखे तो शोभो वही गेला, काना अरे मन मोहन लागला. कहाँ पगडारो, कुठे पाय ठेवू, देखे तो सब होई न गेलं. पाहिलं तर सगळीकडे त्याचे नस, मग पाय कुठं ठेवायचा, अशी स्थिती. मग त्याला काय कुठलं काय बंधन, शास्त्रात बंधन नाही, शास्त्रात बंधन नाही. काय सांगा, शहाण्याला सुद्धा शिकवण, शहाण्याला शिकवण नसते. शिक्षण फक्त साधक वाटचाल करीत चालत. जर मुक्कामाला पोहोचल त्याला काय, आता निश्चिंतीन पावलं विसावा. आता काय राहिलं, फिरवून गेलं, म्हणून गेलं, निध्यासन गेलं, तत्व पदार्थ बनून गेलं, चार साधन, हे सगळं मावाला जाऊ, सगळं संपलं. म्हणून त्याला काही नाही, वैदिक करतो नाही, शास्त्रात बंधन नाही, आणि मार बी नाही. नाही तर सगळे मार खाते. गुरुजी लिहिलं दादाने, मुंगीपासून ब्रह्मदेव पण सगळे रडके, रच पुढे हे का नाही. अवैध विषय निघाला म्हणून सांगतो. मग तुम्ही त्या श्रीमंताचं वैभव सांगितलं, बसतो का ह्याच्यात, म्हणून गडे होतो, कळेल ना कळेल. परमार्थ लौकिक बुद्धीचा जोपर्यंत लौकिक बुद्धीकडून तुम्ही इकडे विचार करता तोपर्यंत तत्वनिष्ठेचं होत नाही. तत्वनिष्ठतेला चरण सांगतो, माझ्या देहाची मद नाही चाळ, कोटे कळ आणि साठी, तेव्हा तत्वनिष्ठता. माझ्या देहाची मद नाही चाळ, माझा देह ह्याची सुद्धा मला गरज आहे. कुठे असेल हे साधक, मग काय खात पित नाही का लगी पर सगळं जात नाही, सगळं करतो, त्याचा मोह नाही, व्यवहार नाही बदलत, पण मोह नाही. मोह नसल्यामुळे त्याच्या अनुकूल प्रतिकूल व्यवहार नाही. एकदा गुरुजी सांगितलं, एक संन्यासी आश्रम, संन्यासी महाराज होते, सांख्यशास्त्र सांगत होते देवदार धर्मशाळेत. दादा म्हणलं तिकडचे साधाचे गेले, जास्त विचार करत नाही, विचार ते साधन कुठलं रे, हा आश्रमातले वेदांत ऐकणे खूप चांगलं बरं का, पण सांख्यशास्त्र कळलं का, सांख्यशास्त्र कळल्याशिवाय वेदांत बांधत नाही. ते कसं अतिच त्याला उबाळ आले, शरीर असं काहीतरी राजन होतं आणि श्वास वाढला, उबाळ आले, ही काय आज उलटे पालटे झाले शरीर, तर तेही बघत होते शरीराला. आणि झालं पोराव, पाहिलं का शरीराची कसं मजा, मी हसत होतो. शरीर वेगळं, खोकला जमा, त्याने शरीर असं कळून पडलं, पाय खोडू लागलं, तर मी त्याचा द्रष्टा. आणि हे कळलं वेदन कळत असं बरं का पोराव. म्हणून गुरुने सांगितलं, वेदांत नंबर 1, सांख्य नंबर 2 आणि योगाभ्यास नंबर 3. बघा, म्हणून तर आम्ही तुम्हाला सोपं आणि सरळ सांगतो. शास्त्र सांगतो तो फक्त वेगळा येतो, ज्ञान स्वरूप आहे. त्या ज्ञान स्वरूपाने सगळ्या मनाधिकाचा व्यवहार होतो, पण हे कळत नसल्यामुळे ती माझा वाटतो, आणि माझा वाटल्यानंतर त्या व्यवहाराचे 2 अंग असतात. गुरुजींनी सांगावं,
सांगा 2-3 संपूर्ण काचाचा महिला आहे. मला म्हणजे वाडा काचाचा चांगला आहे ना, पण त्यात राहणारे लगी पर्सक जात असतील ना. काय आहे काचाचा महाल आहे. बोलणं सोपं पण असलं पण शरीर विकार आहे का ना. तसं किती जरी काही ऐश्वर्य असलं तर स्वरूपा पुढे काही नाही. तुका म्हणे तोच खरा. म्हणून लक्ष देते त्याला. अंकुशाचा मार नाही, अंकुश नाही त्याला. नाही तर सगळ्याला अंकुश आहे. सगळ्याला मनाचा मार नाही तो महात्मा. मग मनाचा मार का नाही? मनाचा याचा संबंध नाही म्हणून. मनाचा याचा संबंध नाही म्हणून जगाचा मी कसं समजतो कोणाचा कोणाही कोणाचे नगर घडे संबंध आहे. शुद्ध बुद्धी साहित्य कोणाचा संबंध आत्म्याचा त्याचा संबंधच आहे. देहात्म्याची भीती सफाई निर्जुटी कळी वारे वारसाचे घडे वाऱ्याचे सरस केलं चला त्यात हवा पडली. जसं हे शब्द आहे तसं ज्ञानाला नुसतं शब्द 3 करतील शब्द करा. जसं तुम्ही गुरुजी सांगावं तुम्ही एकमेकाची चेष्टा करता, विनोद करता. त्या विनोदामुळे शब्द कधी फालतू असतील कधी योग्य असेल पण पुढच्याला काही वाटते का. आणि अंतकरण दृष्टी जर असेल आणि त्याला तुम्ही प्रेमाने हात टाकावर मारलं सारखं दृष्टीत असल्यावर आणि दोघांचं प्रांजळ म्हणणं असल्यावर जरी मुक्त मार तर हसतायचे विषय कशावर चालला. तृप्त असलेलं पुरुषाला अंकुश नाही, त्याला मार नाही झालं. आता जर खाल्ली वापर जगा काळ खाली आम्ही वाचा दिवस हो इथं जाऊ दे. फुलग्याच्या घुगऱ्या करून खाते आम्ही मोठा भात फिकाय आपले निमय म्हणून इंद्रिय भुवनाचे पाबळे म्हणे. तुझी ऐरावत हाते अमृताचे कोठार आहेत, आरोग्य स्त्रिया आहेत, चिंतामणीचे सरकार आहेत, कल्पतरूचे वन आहेत, 33 कोटीचे शेवल आहेत आणि ते कवडी किंमत शिकलं. कशावर महाराज म्हणतात त्याने म्हणा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने ते माझं आठ नको. आणि ब्रह्मादिक पदे शेवट दुःखाचे ठिकाण आहे. सांग कसा खपतो रे. ही जाण्याची किंमत आहे आणि ही स्थिती आहे आणि ही माझ्या बुद्धीकडे असतो. बाकीकडे असेल नसेल मला काय माहितीच नाही. आपल्या आईचंच आपल्याला माहिती असतं आईच्या पाण्यात किती आहे. आईच्या पाण्यात केलं तर त्या पाण्याची किंमत कळत नाही. आईच्या पाण्याची शक्ती ते व्यवहार कळत पण आईच्या पाण्याची शक्ती ही कळत आहे त्याला आणि त्याच्याशिवाय मजा नाही. म्हणून तुम्ही संत मायबाप आणि काळजी पती खुश करा. खरे आईबाप समजून आहे चांगलं जन्मवण्यातून मुक्त करता जन्म नाही तुला असं अनुभव काय पण नाही ग फार मोठे सोपं गे अवघड.
परमार्थासारखं सोपं काहीच नाही आणि प्रपंचासारखं अवघड काहीच नाही, पण विचार कळत नाही. आता सांगा, तुम्ही इथे वाचता आहे का नाही? हे साधूंचे विचार आहेत. सांगणारा मूर्ख असेल किंवा शहाणा असेल, पण साधूचे विचार आहेत, त्या विचाराने समाधान होते की नाही? क्षण मात्र का होईना. आणि सगळे तुमचे धंदे बसले खुर्चीवर, विषय काय आहे का नाही? ते दोन बाजू, इथं बाजू नाही, ज्ञान अज्ञान राहायचं म्हणून त्याला काय नाही, अंकुश म्हणजे त्याला मार नाही. ते कसं? हे मग ते भीती कोणाला? जीवाला. हे मग ते भीती जीवाला. मृत्यूचं दुःख कोणाला? जीवाला. अंत्यकरणाचं मार कोणाला? जीवाला. आणि हे अंत्यकरण उपलक्षण केलं, उपाधी नाही, उपलक्षण. लक्ष आहे का विषय आहे? लक्षात ठेवायला पाहिजे. काय कोणाचा मला चालू विचार केला, विषय कळतो, दिसायला लागली, पण संकुचितपणा एक विषयाचा, त्याच्यामुळे हे बोंब होते. कोणाला नाही, तुलाच एक तर नाही, जेव्हा ही सगळ्याला कुठेतरी छिद्र आहे. एखादा गुरुसारखा महात्मा वेगळा, आजच कसं कुठेतरी छिद्र आहे. तर उपलक्षण असं असतं, आपण वेगळे जाऊन आपले धर्म त्याच्यावर न घालता ज्याचे समोर त्याचं ज्ञान करायचं, त्याला दर्शन दिला. ते गणपतराव चव्हाण अहो म्हणे ते कावळं बसलेलं घर. आता कावळं उपाधी का विशेष नाही, उपलक्षण नाही. कधी आहे कधी नाही, तसं अंत्यकरण कधी आहे कधी नाही. आणि त्याला कुठं मार कुठला काय आता काय सांगा, त्याला नको सांगा काय, त्याला दुःख नाही एवढंच. दुःख का नाही? दुःखाचं कारण नाही त्याच्यावर. सूर्याचे बोट फुटतेच ना खेचायला रस्त्याने, मग वेळ्या ते तुझं स्वरूप आहे. नजर से देखो प्यारे क्या रूप है तुम्हाला. आवडतो बाबा प्रिय, प्यारे म्हणजे आवडतं. राजा जरा विचार करतो, काय तुझं रूप आहे. बाहेर ठेवून फिरे गवारा. मूर्खा, ध्येय बुद्धीकडे कसा चाललास? न म्हणा ध्येय माझा ऐसा न भरवसा पडे. देह दृश्य पंचमहाभूताचं आहे, नाही कशाचं नाही. स्वप्नातलं जे पंचमहाभूताचं आहे काय कल्पना आहे, तसंही विश्वरूपी कल्पना ही त्याच्यासमोर नाही, म्हणून त्यात दुःख नाही. तुम्हाला आता जास्तने विचार करा कोणाचं काय. सांगायला जावं राग येतो, नंतर सांगायला जावं उदास होतो, नंतर सांगायला जावं नग आपल्याला एवढा विषय झेपत नाही, असं तरी होत आहे. पण तसं नाही. पुन्हा ही वेळ नाही, एकदा हा निर्णय गेला नाही तुला. म्हणून मला ते सांगितलं, एका दुकानदाराचं कोट्यावधी आहे, असं आहे तसं, बसायला असं सगळं खरं, पण पुरुष अपराध नाही त्याचा. जे स्वतःला विसरले, जे भगवंताला विसरले, त्याच्यासारखे चांदळतेच. केव्हा येते साधूंचे वाक्य उच्चार करायला, केवढी माणूस ज्यावेळेस खूप माणूस आजोबा बोलतो ना, त्यावेळेस त्याच्या पाठीमागे हिताची ही असते भूमिका. ज्यावेळेस माणूस कळीच होऊन बोलतं, त्यावेळेस त्याच्या पाठीमागे त्याच्याविषयी त्याच्या हिताची भूमिका असते, आणि ही त्याला कळत नाही. आणि ह्याच्या वेळी काही घाल नाही, म्हणून न सध्या त्याला ही नाही, दुःख नाही, अंकुश नाही. म्हणजे जगी सर्व सुखी असा कोण आहे? असं कोण आहे?
तर तुकोबाराय होतो अवघी तिरडकानंदाची आता सिंह आता म्हणजे ज्यावेळेस आमच्याकडे चेंज झालं त्यावेळेस सरस होत तेव्हा गुरूंची कीर्तनची आठवण त्यावेळी गुरुजींनी विजयमुक्ती कशी असते दाखवली त्या कीर्तनात आनंद रे अजय परमानंद रे जया श्रुती उंचे की गोविंद रे अनुमाने परमानंद आहे आनंद आहे जन आनंद रे अजय परमानंद रे आज परमानंद आहे जवळ की गोविंद युट्यूबाचे व्हिडिओ आनंद आहे साधा आम्ही कसे जेवढे आहेत युट्यूबाचे आणि युट्यूबाचे व्हिडिओ त्यांना काय सदा आनंद आहे लिहिलं तिथे युट्यूबाचे व्हिडिओ मग आनंद स्वतः जे अहम ब्रह्मास्मीवरती ज्याची रंगली त्याला दुःख कुठलं अहम ब्रह्मास्मीवरती मुरली निध्यासातला अधिकारी आहे साधक मुक्त होईल तो हिचं अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती मुरली पिकले त्यांच्याकडे पण गेले शेण पिकल्यावर कडूपणा राहत नाही तसे तुकोबाराय आपल्या करता म्हणतात रंगाला रंग चुकाव ठेसरा ब्रह्मानंद म्हणजे रमलेले महात्मे रामकृष्ण नाम म्हणे साधू मग सुट्टी दुःख आणि हे तुम्हाला आणि ते दुःख नाही कसं नाही दुःख आहे की नाही का नाही की नाही नाही ते नाही ना आहे ते नाही आहे ते नाही होत नसतं नाही ते नाही होत असतं म्हणून ज्ञानी के व्यवहार में नियम नहीं म्हणून ज्ञानाचा व्यवहार में नियम नहीं उगाच्या आला तुम्ही बोलू नका काय विधी नाही तिथे विधी नाही तिथं नाही कुठला काय सांगू तुम्हाला अभ्यास करा विश्वास ठेवा नाही बोला तुकोबाराय विश्वास ठेवा आपलं जग कसं होईल आपलं आयुष्य कसं होईल हे सगळं करायला कारण सकळ दिवस सकळचं संभाळ जीव त्याच्यामध्ये पण जगतच नाही कोण कोणाला सांभाळायची वस्तूच नाही सगळा जीव आहे ना समस्त श्रीवास ऐसा प्रत्येक रसाचा अनुभव मग चल काय त्याला अंकुश नाही म्हणून ज्ञानाच्या व्यवहाराचा ज्ञानाने असं केलं पाहिजे ज्ञानाने असं बोललं पाहिजे ज्ञानाने असं वागलं पाहिजे आता याच्या आणखी तुम्ही ज्ञानी होऊन विचार करता का तुम्हाला ज्ञान नसतं त्याचा विचार करता रे तो अधिकार काय ते साधूचा विचार करायला सगळं भरले राजके जसं तसं त्याला विचार करा आराधी आहे म्हणून तर तुकोबाराय असे होते काय त्याचा विचार करतो आमच्या वेळेस कृष्ण आराधी होते कृष्ण आराधी ए कृष्ण आराधी म्हणलं काहीतरी मन त्यांना तुकोबारायचं आजचं लोक काय साधन साधूच होतं बाकीच नसतं तुका म्हणे आणखी व्हायचे त्याला बोलच्या कृष्ण हरी गोविंद या नावाचं माझी आत्महत्याचा विषय त्याला दुःख बाकीच्या दुःख आहे म्हणून एकच कारण सांगतो वही नष्ट काय जिनी म्हणतो कार्य तोच नष्ट की ज्यांनी म्हणणार जिंकतो न राजा दुखे प्रजा दुखे माँ दुखे जके दुखे तपे दुखे बेटे दुखे सब दुखे सुखे कोई नहीं वही नष्ट काय जिने म्हणतो कार्य आणि हे मन नाही शकेल मन ही उपाधी ठरवली मन ही दृश्य आहे मग ह्याला कुठे दुःख आणि त्याचा व्यवहाराचा नियम नाही ते कसं ज्ञानपुरुष व्यवहार नियम कसं नाही त्यावर बंधनच नाही ना
चला याचे ज्ञानी निरंकुश हे. म्हणून त्याला व्यवहारात नाही म्हणून ज्ञानी सुखी आहे, त्याला दुःख नाही. साका व्यवहार प्रारब्धचे होवे हे. त्याचे जे शरीर प्रारब्ध त्याचे सारं. म्हणून अभंग चुकवा राहायचं. देह असो माझं भरते ठाई. भरते ठाई म्हणजे एका जवळ बागत बसे, एका जवळ ओठ्यावर बसे, एका जवळ जेवळच बसे, पण त्याला कुठे बसायचा नियम नाही. का? त्याला शास्त्र म्हणून कायद्याचं म्हणणं नाही ना. कायदा तुमच्या करताय, साधका करता कायदा, भक्त करता कायदा, उपासक करता, कर्माचा करता कायदा. पण हे सगळे पलीकडे गेल्यावर म्हणून निरंकुश आहे. त्याच्या ज्ञानाचे व्यवहार नाही म्हणून, आणि त्याच्या देहाचं प्रारब्ध जसं असेल असं घडेल. कारण देहाचं प्रारब्ध ती गाठी असणार, देह प्रारब्ध ती घालून गाठी होईन त्याची पाहिजे राहते. लघुवाक्यवरती शंकराचार्य सांगतात, हे रविदत्ता ज्ञानी पुरुष कसा असतो, देह प्रारब्ध देह गाठ तो दृष्ट बघत असतो काय काय हो. काही भोजन न करू, काही कोरड्या भाकरी, जैसे जैसे येऊन पडून तैसे तैसे होणे. कधी पडून सय्यम, कधी चिखली जीवन, काही दोन्ही नाही. खरं ज्ञान बाकीचे जे आहेत ते लपट आहेत, नाटक आहेत. ते म्हणजे विषय निघाला 90 कोटी का किती 90 लाख. आलं का लक्षात? 90 लाख एका शिष्याने घेऊन गेलं. चक्कर आली महाराजाला, कारण त्याला हेलिकॉप्टर घ्यायचं होतं. आमच्या गुरुजीकडे देव द्यायला लागला तर म्हणतो मामा नको तुझं. देव त्यांच्याकडे जेवायला आले आणि दोघं हातात खेळत राहिले. झोपा त्याच्या वेळेस पांढऱ्या निघून गेलं. गुरुजींनी अशी काठी आडवी लावली होती, त्यांनी काठी बाजूला आणि जाऊन नाही येतील तू. मग कीर्तन केलं. गुरुजी पुढे 10-11 वाजता पांडुरंग राय आले. दोघं हसत खेळत जेवत ही स्थिती. मग त्याला अंकुश, त्याला बंधन शक्य आहे का? बाकीचं सगळं बंधन आहे. हे सिद्ध पुरुषाचे विचार आहे. ऐकायला सांगायला गोड आहे, पण मनाला पुढे ठेवून विचारावं काय आहे ते. का? तुम्ही अभ्यास जर करत असेल तर ही मजा वाटेल, आणि नुसतं ऐकत असेल तर तात्पुरतं आहे. वाड्याच्या जायला नंदीबाईला माल खुशालाय का? हो हो. नंदीवाल गुब्बू 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 वा करतात ढोल ग. नंदी मालक काय म्हणते, काही देतेच का? हो. असं आहे का? हे तर तसं नाही. तुकावणे करून जाईल त्याचे पाय माझ्याची. सांगितल्या परीचे स्वरूप निर्धार मग ऐसाच अभ्यास कर निश्चित नेहमीशी. याविषयी जो आवडते त्याची परमात्मा होय करू, तो सद्गुरू दास निश्चित नाही का अशी मग नदी गुन्हे छुरावे तर सिंधू पालन न पवे, सिंधू पालन न पवे झाले. तैसे जीवा ब्रह्मत्व आई स्थिती राहतं. मग कुठे राहायचं? स्फूर्तीच्या महाग राहायचं. स्फूर्ती बरोबर आलं की लागले जोडे खायला, आणि स्फूर्तीच्या बाजूला राहिलं की झालं आनंद. आणि जो स्फूर्तीच्या बाजूला राहिलं त्याचे चिंतन आहे, त्याला कुठलं बंधन आहे? गुरूंची आठवण मेलो तर माणसं दिसते शरीर राग झाल्यावर, राग काळे का गोरे आम्ही म्हणत नाही. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळीला गुरुकृती. आमच्या बापाने असं घेऊन ठेवलंय,
फक्त काय म्हणतात तुकोबरा? तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, राग झाली आत्मंतन उजळलेला कुळदीप गुरु करते जे मी कुठंच चैतन्य प्रकट झाले. हे कुळदीप आहे, तुमचं मूळ स्वरूप ज्ञान स्वरूप आहे आणि ते प्रकट झालं करतं आणि रक्षा झाली, देहाची राग झाली. मग राग झाली म्हणजे काय होतं? त्या कक्षेत इतकी वृत्ती होती त्यांच्या अभावानंच होते. मी येतच तुम्हाला, अरे किती गोळी केलं तर किती किती राखत होती तरी असं म्हणायचं. पुढे 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 काही एक 10-5 वर्षांनी काही संपत्तीच्या ते म्हणायचं कधी, अरे काय रे साबण लावतो काय काय कसं काय, तर ते चिंचित राखत होत होती. हो तिच्यानंच म्हणून आम्ही ऐकावं, ऐकलं सांगावं. मन काय म्हणते, डोळे घेते काय म्हणते, तसं नाही. काय एकदम मन सूचित करी चित्त सूचित करी सारी या विषयाची घाई रे. हो मन इतकं निर्मळ झालं पाहिजे. जसं गुरुजींनी सांगा, हांड्यावर धुरात एक मोठा थेंब सोडून होतं, तितकं शुद्ध राहावं. म्हणजे हांड्यावर एक मोठा थेंब काय खपत नाही का? नाही खपत. तसं आमच्याकडनं कधीही विषय वाचन नसावं एवढी शुद्ध का मग हे मध्ये नाही तर विषय वाचनामध्ये जातो थेंब मोठ्याचा ती त्यांची भाषा गुरुंची वर का सगळं काल वाच आणि मी ब्रह्म कसं म्हणतात तो ब्रह्म स्थिती झालं मग माझ्या आणि ते करा आणि हे प्राप्त परिस्थितीचं लक्ष नाही. विचार सागर संपत आला, 6वा तरंग संपला, 5वा 7वा 4वा आता विचार 7वा तरंग म्हणून फलस्फूर्ती आहे, त्या फलाचा विषय चालू आहे. मग ज्ञानी पुरुष मुक्त आहे, ते मुक्त झालेल्या पुरुषाचं त्याला बंधन नाही. म्हणून तर एक विषय आठवला म्हणून सांगतो. दत्त महात्म्याचा त्या ब्राह्मणाला सांगितलं दत्त भेट हो कुठे म्हणली दत्त, ती तिथं दारूच्या दुकानात आहे. आता दारू दुकानाचा रस्ता वाटत पण दत्त नव्हते का? पुन्हा म्हणलं दत्त ते त्या अंगावर वासा बसल्या टोपलं बर ते बघ असं असतं का? म्हणलं आता एकदा सांगतो तिसऱ्यांदा. त्या मसन वाट्यात ते गाडवाचा मात सकाळ लागलाय ते दत्त तुझा काय असं मला काही गेलं दर्शन कर. अरे 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 करू नको काही नको. पण सिद्धांत काय गोड आहे. मसन वाटा म्हणजे पुढे कोणती मसन वाटा आहे आणि अहंकार गाढ होय आणि त्यातलं काम करून देऊन हे मूळ स्फिक्तीत महाराज ही आहे त्याचं आज हा प्रपंच मसन वाट आहे. विचारायची दृष्ट प्रपंच मसन वाट आहे आणि अहंकार गाढ होय आणि काम करून त्याच्यावरून माणूस आहेत आणि तेच दत्तावर शकतात आणि हे जे शक्ती त्यांचं नाव दत्त. काम करत बंदी खाणे चुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसाई त्याला कुठं बंधन आहे. याच्यावर तुमचं आमचं काम आहे का नाही त्याला काय नाही निघा काय हो का कसलं जर काही घटने पोट पुरतच पाहिजेच ना असं बर आईच्या पोटात कोण जगीच होते बरे मूर्ख बोलायचं आपण कमी पडतो हेच होतं पण हिचं ज्ञानी महात्मा चिंतन चाललं ज्ञानी महात्म्याला बंधन नाही. साध्या कष्टवत नियमाने वागावं लागेल. आता तुम्हाला शाळेचं उदाहरण देते का काय कुठलं कायदा कुठलं स्वाद खरं नाही राहिलंच नाही म्हणून उदाहरण देतच येत नाही सध्याच्या काळात. आता साहेब जर चक्राचे जॅकवा विकतोय तर काय सांगत तुम्हाला आता हो साहेब तेवढी माझी जॅक घेऊन यावं
काय कोणतं शिकवावं काय करावं असं ते. हो महाराज तेवढं माझं ते टाळूच पिशी घेऊन या असं उलट धंदा. आणि हे तो महात्मा नाही धावत चालेल मागे मागे भगवान त्यांच्या मागे धावतो झाला. मग त्याला काय एकदा काय झालं थोडी चिंता सांगतो सांगू का. शिवाजी मान कधी दोघं भाऊ जगतो सासवडचे ते बोलले महाराज पुढे नाव आलं बिजोरच्या राजाने त्या दोघांना बोलवलं. मान कधी गुंड होते आणि भक्त होते. शिवाजी महाराज मुळी विकायचे आणि वारी करायचे आणि हे गुंड मग त्याने डाके टाकाय काय करायचं घर आणून भरायचं मारून आणि हे वाटून टाकायचं. घरात काही ठेवायचं नाही हे माणसाने आणि त्यांनी वाटायचं. काय मग आता दादा काय म्हणावं काय काय नाही मारून टाकतो ह्या म्हाताऱ्याला काय ऐकत नाही काही नाही. त्याची टोंपा घ्यायचा आम्हाला नाही सांगा आम्ही दोघं असलो लिहिलं नसते गाडीत ती मोकळे आम्ही जीव बुद्धली असं मजा आमच्या दोघांची. आणि मग विशीमध्ये बसले ती टोंपा घेऊन गरजासारखं लाकडात डोके घालायला ह्यांच्या आपलं वारी ती पडशी ती पत्राची जुने लोक वार करायला शोभायचे जुने आता फटफुटीवर जाते लटकणे कसं ती वार करेल काय नाहीतर पहिलं यज्ञ पावलं नाम घेतलं की यज्ञ होतं नाम घेतलं की यज्ञ. ते पटाकी ते पांढरा फेटा ते हातपी डोक्यावर ते टाळगड्या ते वार करता पोशाख. आता काय जो बळके आणि त्या गाडीवर नाही मी पंढरीला जातो कशाला रे आहे का काहीतरी असं. विशीमध्ये गेले टोंपा उकारला भगवंताने धरला. हो डोक्यात घालायचा ते भगवंताने धरला. धरल्यानंतर ह्या सवणच राहील लागला ढोरासारखा रडायला. हे गेले पुढे ह्याला काय माहिती ज्ञान बाप करा माणूस पहिली पद्धत वेगवेगळी होती. त्याची हाती मार पक्षी ठेवायचे पार पताक ठेवायचे मातीला नमस्कार करायचा आपण जायचं प्रजन करायचा ते पण निवास करायचे. आता सांगायचं तुम्हाला ऐकायला मिळायला भाग आहे तुमचं. त्या माणसाच्या भावना वेगळं होतं ना. मग आलं पळत लागले रडायला पाय धरून ह्याला काय म्हणून काय झालं मला काय झालं काय झालं काय झालं काय नाही माझा उद्धार करा. अरे झालं काय पण कुठे सांगता येतंय बरं असं दे. मग भगवंताला बोलवलं भगवंता काय हे काय हे काय कशा करता हे काय मला काय कळलं नाही ते काय तेव्हा तुला काय करायचं तो जमीन मग ही कुठे पाय सोडते नाही होय करता करता माझं उद्धार करा. म्हणजे पांडुरंग देवा तू उद्धार नाही उद्धार करायचं मला लिहायचा. शिवाजी महाराज म्हणतात बोलले थोरले भाऊ यांची मानकजीचे ही थोरला घराणं आहे डेक्साळचा आणि चोराखळी ह्याची धाकट्या घराणं आहे. आणि नाही बोललं इथे त्याला बोलत नाही इतकं तुझं तुला जीव घ्यायचं अंग होतं त्यांनी पंचायतला त्यांनी करू काय उद्धार नाही करा नाही करावं लागलं असं कसं असतं करावं लागलं उद्धार. बरं मग ठीक आहे करतो पण तू डोक्यावर हात ठेव आणि मग मी त्याचा उद्धार करतो. कसं कर सांगतो मी मला सांग. डोक्यात टोंपा घातलं तर दुखायचा आणि पांढरं गाळलं तरी सोपायचा ही स्थिती असते महात्म्याची. मग महात्म्याचं ऐकलं की नाही त्याने मग देव ज्याचा ऐकत तो महात्मा.
तसंच आहे. तुकोवर आलं नाही का, निळवार आहे करता यावं लागलं. देव म्हणले अरे कसं म्हणजे जावं लागेल मला, काय काय असं हे तेव्हाच आनंद भोगता येतो. असं पुरुषाला मन कशाला मार देईल. आपलं 17-60 छिद्र एक एक पुस्तक नाकी नव्हते. काय धंदा काय बोला. मग त्यावेळी विजेचं बंधन द्यायच्या महात्म्याला ब्रह्मानंदामध्ये रंगला जो महात्मा, स्वरूपानंदामध्ये निमग्न झाला महात्मा, त्याला कुठलं बंधन. बरं सोडून द्या. मला एक आठवते गुरुजींची आठवत. तुम्हाला 1000 रुपयाची इच्छा होती का नाही. बरं स्वप्न का बरं. हे सगळे लोक 1000 रुपये कशी मजा मारते, तुम्हाला काय झालं त्याला का बरं. कशामुळे होत नाही माहित नाही का पदार्थ. परिस्थिती लोकांची माहित नाही का. तुम्हाला काय झालं ना त्याला. सिद्धांत गोड आहे याच्यात. आमच्या गुरुंनी हेच सांगत कधी कधी तुम्हाला ज्ञान आहे, पण ते ज्ञानाचे संस्कार सुद्धा नाही. जे खरे पवित्र असणारे गुरुजी सारखे म्हणा किंवा खरे महात्मे, त्यांना विषय संस्कार आहे का. मग त्यांना मार कशात लागेल. तसं याला जग माहितच नाही ना महात्म्याला, मन माहितच नाही ह्याला. मग त्याला कोण मारी, त्याला कुठं बंधन. मग कुठं रस्त्यावर पडलं काय, कुठं मंदिरात उभा राहिला का सारखं. म्हणून अंतकरण उभा ठरवा, अंतकरण दृश्य हे निश्चित ठरवा. आहेच दृश्य, अंतकरण दृश्यच आहे. अंतकरण तुमच्या ज्ञानाने तुम्ही ओळखतच आहे. आयुध्याच आहे की, पण तुम्हाला आयुध्या शब्द माहित नसल्यामुळे शास्त्र अंतकरणाचं मन म्हणतात. म्हणून क्षण क्षण सांभाळीचं साक्ष होतं आपलं. आणि ही आमच्या पलीकडची भूमिका आहे. ही साधकाची चिंता नाही. आणि ज्ञानी महात्मा मनाच्या बाजूला आहे आणि मनाचं मजा करतो. तेव्हा याच्यापेक्षा पुढे सांगतो मनाला स्वतःचा अनुभव घायला होतो. मनाला स्वतःचा अनुभव घायला होतो. मग त्यात बाकीचा काही विकार नाही. ज्याला तो विकार आहे त्याला बंधन आहे. ज्याला विकार नाही त्याला ज्ञानी महात्म्याला दुःख नाही. का बरं. जग मिथ्या ठरलं म्हणून. का बरं. स्वरूपात रमला म्हणून. दोन्ही बाजून चालायचंय. जगत मिथ्या तो ठरलं म्हणून नाही, आणि स्वरूपात रमलं म्हणून बंधन नाही. जहाजिक जगत प्लास्टिकची भावली ठरली ना. म्हणून तुकोवर होतं अमर हा अमर हा, खरे की खोटी पाहे. अरे तुम्ही अमर आहेत रे, विचार करा. आणि त्याला हे कळलं गेलं, मग त्याला बंधन नाही. ज्ञान वाचनाला सुख दुःख नाही त्याला. पण असे ज्ञानी गुरुजी सारखे बाकीचे शास्त्रात नाही. का बरं. त्याला उदाहरण नाही, दृष्टांत नाही, पण सापेक्ष दृष्टी सांगतो तुम्हाला. सापेक्ष दृष्टीने असं सूर्याच्या प्रकाशाची बरोबरी करायला कोणता प्रकाश. बाकीचे जाऊ द्या, बाकीचे काय जरी सांगते तुम्हाला परोक्ष आहेत, भावने नाही. पण सूर्य प्रत्यक्ष आहे ना. त्या सूर्याच्या प्रकाशाबरोबर प्रकाश करायला कोणती वस्तू पाहिजे. कोणती वस्तू असते आता ही लक्षात घ्या. आणि असं ही सूर्यचंद्र त्याच्या दृष्टीने कल्पित आहेत. त्याला दुःख आहे का.
हा घ्या जरा लक्षात. असं सूर्य त्या प्रकाशाला दुसरे सूर्य नाही गोष्ट. सूर्याचे चित्र काढता येईल पण सूर्याचा प्रकाश नाही. मग असं सूर्य साक्षी भाषा आहे त्यांच्या दृष्टीने. तर दुःख मग त्याच्या विजेला बंधन नाही त्याच्या घराला. आणि ते तुम्ही आहेत रे. तुम्ही तेच आहे. तुम्ही सांग तुम्हाला रात्र कळते का नाही, दिवस आलेला कळतो का नाही, कळतं का नाही तुम्हाला. दिवस आलेला कळतो, रात्र आलेली आणि ही दोन नसलेली कळतं का नाही. हे कोणाला कळतं, कोणाला साक्षी ज्ञान, कोणाला ज्ञानाला कळतं, साक्षी संबंध कोणाला मनाला कळतं, साक्षीचा संबंध नाही. मनाला कळतं, साक्षीला काहीच गरज नाही साक्षी संबंधाने मनाला कळतं, ज्ञानाला नाही. है ना. हे सूर्य गोळा मावळा रात्र आली गेली ही मनाला कळतं पण त्या साक्षी संबंध. आणि ती साक्षी स्वतः स्वयंप्रकाश आहे, स्वतः ज्ञान घेण आहे. मग असं साक्षीमध्ये रमलेला पुरुष दुःख शक्य आहे का. गमित तरी जाऊ माणसाने. आता इतके हे येतात ना तर काय सांगू तुला बाळा. हे गुरुजीचं आवडच वाटतं, कधीही आवडच वाटतं. हे चुकीचं आहे तसं आमचे कधी बुद्धी हलकत नाही पण गुरुजीचं आवडच हल. त्यांची लखमच वेगळी होती. काय त्यांची ती हात होती, त्यांची ती ऐश्वर काय तिथं देव होऊन मान हल्लीच होते. गुरु चिंता घालून म्हणजे जेवून यावं आणि मान हवा आणि पाठीमागे यावं उभं राहून ऐका काय म्हणतो. मग सगळी बसतो ही आणि मग त्याला बंद. 3 लाख वय का उघड्या ते तुम्ही ठरवा. 3 लाख वय नाही उघड्या नाही आणि त्याला बंधन कुठलं असं कसं. आणि हे तुम्हाला मिळवायचं आणि हे तुम्ही मिळवू शकता आणि हे निश्चितच मिळू शकता. इमानदारी साधू विश्वास असतो, साधू विश्वास असतो. तुम्ही सांभाळलेली समतेन बहीण निसलेली खंती संतांनी सांभाळ करत. संतांनी सांभाळ म्हणजे ते काय तुम्हाला पैसे आणून देतील का धान्य नाही. सांभाळलेलं म्हणजे तुमच्या मनाचे जे काय मार ते सांगतो. हे असं कर म्हणजे मन मारायचं ना, हे असं कर शिकवतात. आणि तुम्ही शिकवून गेलं तर मन नाही शिकवत. करून सायास आहे ना. सायास म्हणजे त्यांचा सायास करणार सांगते. काय सांगू शकता शब्दात सांगतात गुरु साहेब गाता बुडवला पण रमेश शास्त्री मूर्ख नाही म्हणले महाराज. तोच तो बुद्धी दिली, तोच लिहिला आणि तोच बुडवला गाता. पण त्यांना नाही म्हणलं देव बाप्पा नाही तुम्ही काही नाही केलं. मग त्याची बुद्धी राहिली असेल का आपला करता का होईना. देव बाबा तुम्ही काय नाही केलं. त्या काळ तो मग सांगितलं असं कर म्हणून तुम्ही काय करता करून साहेब. पण तू मूर्ख शाप देऊ का तुला पण तुम्हाला नाही. असेच ते मन कोण मारून त्यांचं कर्तव्य काय त्यांचं काय जावे त्याच्या वंशा काय सांगा. न ज्याचं कर्तव्य जागृती करावं लागते झालं. मग तुम्ही आपलं कसे करा. हे होतच असते प्रपंच होत असतो परमार्थ करावा लागतो. प्रपंच होत नाही का काय. संडास आलं जातात माणूस लागलं जातात भूक लागलं जेवतात हे पण पंच आहे. पण मनाचा मात चुकवा मनाला सुख रूप द्यावं हे परमार्थ. आणि हे सगळे झटके मात नाही
त्यांचा हा विषय चालू महात्म्याचा. साखा व्यवहार प्रारब्ध से होवे हे. टाकावांच्या ज्ञानी महात्म्याच्यावर शरीरात जसं प्रारब्ध असेल तसं होईल. मग कोणाचं युद्ध करी, कोणाचं कथा कीर्तन करी, काय असं तसं. जिस ज्ञानी का प्रारब्ध भिक्षा भोजन मात्र फल का हेतु है, ताकि भिक्षा भोजन मात्र प्रवृत्ति होवे है. जिस जाका प्रारब्ध अधिक भोग का हेतु होवे, ताकि अधिक में भी प्रवृत्ति होवे है. हे एकच उदाहरण रंगनाथ स्वामी आणि रामदास स्वामी. रामदास स्वामी भिक्षा मागून जगायचं, रंगनाथ स्वामीला राजायचो रे, पण दोघांचा अनुभव एकच. जो ऐसे कहे जाका प्रारब्ध भिक्षा भोजन मात्र का हेतु होवे, ताही को ज्ञान होवे है. अधिक व्यवहार का हेतु जाका प्रारब्ध होवे, ताकू ज्ञान होवे नहीं. याते भिक्षा भोजनाधिक व्यवहार से अधिक व्यवहार ज्ञानी का होवे नहीं. जाकी अधिक प्रवृत्ती होवे तो ज्ञानी नाही, का बने नाही. असं म्हणेल तर जास्त प्रारब्ध भोगत असं तुम्ही म्हणते ते ज्ञानी नाही. ज्या भिक्षा मारून खातात असंच बोंब आहे. असं करतो माणसाला कळत नाही काही गोष्टी. संस्कार गोष्टही बरे गेलं तुम्ही सहज म्हणता का एखादा परपंच जेवण मुक्त महात्माला आहे का नाही. जे आता अधिक भोगत प्रारब्ध तर तो महात्मा, आणि कमी भोगत तर तो महात्मा. पण जेव्हा त्याही लोक परमार्थी काढतात. काहेचे याज्ञवल्क्य जनकाधिक ज्ञानी कहे हे. आता ही सगळी मुक्त याज्ञवल्क्य 2 बायका, त्यांना 700 बायका, ती कोणा ज्ञानी. सभा विजयते सभा विजयते धन संग्रह व्यवहार याज्ञवल्क्य का, तथा राज्यपालन व्यवहार जनक का कहा है. यांनी सगळं त्यागलं होतं. पूर्वी याज्ञवल्क्य राज्य होते, पण ह्यांनी सगळं त्याग केला. कोणी याज्ञवल्क्यनं, आणि ह्यांनी सगळं राज्याचं वैभव, पण दोघांचा अनुभव एक. आता नाही लागला. और वासिष्ठ ग्रंथ में अनेक ज्ञानी पुरुषन के व्यवहार नाना प्रकार के कहे हैं. योग वशिष्ठ केलेलं ग्रंथ त्याचे ज्ञानी पुरुष अनेक विचार सांगितले. याते ज्ञानी के प्रवृत्ति अथवा निवृत्ति का नियम नहीं. म्हणून ज्ञानाने जपच करावा किंवा देव असं काय नाही, त्याला नियम नाही. एवढं बिनची पुरुषाला नियम कसा, चुकलेल्या पुरुषाला नियम आहे, पण बिनचूक पुरुषाला काय सांगतो. मला काही सांगायला गेलो तर एखाद्या वेळेस असं कसं असेल म्हणून बोलतो. यद्यपि बिनचूक समज झाली त्याला बंद नाही. एवढं ते व्यवहार केला तरी नरकाला जात नाही, आणि गप्प बसला तरी मोक्षाचा होतो, असं काहीच नाही. म्हणून एक दिवस मी नारायणला म्हणलं, नारायण तू आलो म्हणजे मोक्ष जाईल, तू नाही आलो म्हणजे नरकाला जाईल, असं नाही. पण जेव्हा वाटतं एवढं तू आलो मी मोक्षाला जाईल असंच नाही झालं, आणि नाही आलो म्हणजे नरकाला जाईल असंही नाही. पण एक भाव नाही आपला वाटतो. का बरं स्वर्ग कसा जगतच नाही की नरक. आज्ञानच नाही, आज्ञान सारखं आज्ञान आहे तो पण नरक आहे, आज्ञान आहे तो पण स्वर्ग आहे. आणि आज्ञान नाही ते झालं की. यद्यपि याज्ञवल्क्यने सभा विजयते उत्तर विद्वत संन्यास रूप निवृत्ती ही धारी है. हा, त्याचं सगळं व्यवहार संपल्यानंतर त्यांनी संन्यास घ्यावा लागतं. 4था स्वरूप संन्यास घ्यावा लागतं. जो एक सांगतो थोडी यायची व्हायची. वयाच्या 20 ते 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी ठेवा. ते ब्रह्मचारी शब्द नाही खास, की ज्याच्या ब्रह्मचार्याने काय खास जे ब्रह्मचारी असेल
त्याचे संकल्पने पुढचे काम होते. कारण ती अद्भुत शक्ती असते शरीरात. ब्रह्मचार्यासारखं खरं त्या शरीर आनंदात राग त्याला काही अडचण नसतं. 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहायचं. पुन्हा त्याचा कर्मोदर योग आला लग्न तर 25 ते 50 पर्यंत प्रपंच बघायचा. 50 पुढे तरी एक 10 वर्ष जास्त सांगतो. 25 ते 40 पर्यंत प्रपंच बघायचा. पुन्हा 40ला पोरग त्याचं स्वाधीन करायचा. आणि आपले जर काही माणसं चांगलं असलं तिथून बसून ज्ञानेश्वरी वाचायची. आणि जर तिथून जायचं एका पंढरीसारख्या जागेवर राहायचं क्षेत्र तिथे ज्ञानेश्वरी वाचत राहायचं. आणि ज्ञानेश्वरी कळल्यानंतर ते अनेक बघण्याकरता दीक्षा मागून आता काय लाज वाटली. नातवाच्या लग्नात आजीची 5वी शंकर महाराज सांगायचे आमचे म्हणजे नातवाचे लग्न आजीचे नवीन त्यांची 5वी. किती मूर्खपणा जेवायचा आहे काय सांगा. आणि ते ज्ञानेश्वरी पाठ असणाऱ्या बाईची मुंबई आमच्या गुरुजी म्हणून एखाद्या वेळेस ज्ञानेश्वरी गाथा भागवत सगळं पाठ आहे. असे 100 बाया मिळवायचे सगळं एका गाड्यावर जात. होय तसंच आहे ते. माझं जन्म गेलं सगळे काचा कुठ करू याच्यातला नाही. टिकणं अवघड आहे. टिकल्याशिवाय मजा नाही. आणि निश्चय पाहिजे. आणि मग साधन सांच्याला आचार विचार केलं आपोआप तोप होत. आणि तोप झालं काम होतं. म्हणजे ह्याला हरिपाठ पाठ आहे अभंग पाठ आहे. हरिपाठ नाही पाठतं ना. हरिपाठ असलं ह्याला बघची काय गरज आहे. बोला म्हणून ज्ञानी पुरुषाचा प्रारब्धाचा व्यवहार सारखा नाही. याज्ञवल्क्याने संन्यास घेतला. जनकाने 700 बायकाचं राज्य केलं पण मनात आनंदात राहिली. ह्याचं कोणतं बरं वाचर आहे. या दोघांपैकी कोणतं बरं आहे. त्याग बरं आहे का भोग बरा. दोन्ही बरोबर. दोन्ही बरोबर होय नाही. हेच उत्तर देईल तरच बघ मजा. मी सांगतो नका उत्तर देऊ. नकच उत्तर. आमचं त्याग भोग नाही चांगले म्हणून आम्हाला त्यागाची गरज नाही भोगाची गरज आहे. तू सांगते बरोबर आहे. मला हेच पाहिजे होतं दुसरं का नाही. तुम्ही कसं आम्हाला तुमचा विचार करायचा नाही. फक्त ज्ञान बिंबवायचं आहे. तुमचं शरीर जसं तसं ईश्वर संकल्पना घडणार आहे. तुमचं शरीर प्रारब्ध भोग असेल तर ईश्वर संकल्पना ती घडणार आहे. आम्ही करस बोललं तरी घडेल नाही बोललं तरी घडेल. ईश्वर संकल्पने देहाचं प्रारब्ध असेल तसं. पण हे ज्ञानपणा होणार नाही हे लक्षात ठेवा. आणि हे ज्ञान जर केलं मग ते हातचा मळ आहे. नाही तर मग याच्या उलट गुरुजींनी सांगा आम्हाला एका बाईला 20 लेकरं झाले पण एक पद्धत कमी होतं एवढं का देवा दिलं नाही सर. किती जीव ही वेळ आहे. ते पहिले 9 वारे लुगडे राहायचे आणि त्यांचे ते 20 लेकरं भरून गेलं. हात बरंच मोकळं लुगडं देवा म्हणलं एवढं काय करतो मग कुठं. तिथे मालिक जेवायला काय सांगावं. आमच्याकडे त्याग आहे बा. पटलं ऐकत नसलं सांग काय. कारण त्याग एक घडी भोगी होई सुख. ते बी त्याग आंदोलन नाही शास्त्र दिली. मग आंदोलन त्याग काय नाही. ते कसं हिंदू ना मुसलमान. मुसलमान म्हणावं तर कानाला छद्र आहेत. हिंदू म्हणावं तर सुनता केली.
काय उपयोग आहे? तुकावरचा दोन्हीकडे धक्का, पण इथं दोन्हीच्या बाजूला महात्मा. महात्माला काय नाही. म्हणून एक भोगी एक त्यागी, तरी अनुभव एक. और प्रवृत्ति में ग्लानि के हेतु नाना दोष कहे है. हो. तथापि याज्ञवल्क्य को विद्वत संन्यास से पूर्व ज्ञान नहीं था, यह कहना तो संभव नहीं. किंतु ज्ञान तो प्रथम भी था, परंतु विद्वत संन्यास से पूर्व जीवन मुक्ति का आनंद प्राप्त हुआ नहीं. याते जीवन मुक्ति के आनंद वास्ते सर्व संग्रह का त्याग किया है. हो. आता काही उत्कृष्ट अधिकारी असल्यावर, काही कनिष्ठ अधिकारी असल्यावर जीवनमुक्तीचा आनंद करता अभंग आहे. अभंग आहे. मागच ऋषिका निन्नती होती, ते या जन्माचे दोरावले. कंदमुळा पाला धातूचा पावसाने वाचन करावं असेल. जर आपले कमी सामग्री असेल तर त्यांनी विद्वत संन्यास घ्यावं आणि ध्यानधारणा करीत राहावं. आणि जर दृढ अपरोक्ष झाला असेल, वैराग्य पक्का असेल, तर ते कुठे आरामात गेला काही घर राहिलं काय, प्रपंचात राहिलं काही न राहिलं काय. म्हणून ज्यांना राज्यात जीवनमुक्त विजयमुक्त आणि याज्ञवल्क्याने विद्वत संन्यास घेतला, ध्यान धारणा करता. पहिले ते राजे होते. जीवन मुक्ति के आनंद वास्ते सर्व संग्रह का त्याग किया है. याज्ञवल्क्य का प्रारब्ध कुछ काल अधिक भोग का हेतु था. हो हो. और उत्तर काल न्यून भोग का हेतु था. ते प्रारब्ध काही काळ जास्त पसारा आणि पुढे काही काळ तर आमच्या स्वामीची आठवण झाली. आठवत ना चैतन्य स्वामी 16 जिल्ह्याचे प्रांत अधिक प्रारब्ध आणि पुन्हा दीक्षा मागणं आनंद बघू लागले. माझं जे कसं आहे गोष्टी आम्हाला त्यांनी शिकवलं. खापराचं भांड, त्याला खापराचं गाडगं, अंगावर 5 हाताची साठी, अंतराला घोंगडं, पांघराला दगडाची उशी स्वामीला. आणि 16 जिल्ह्याचा प्रांत बघणारा की जेवण झालं, 1-2 हात पुसायला आणि 1-2 पाण्याचं विडा घेऊन, आणि ती ही स्थिती. मग आनंद चालू व्हावं लागतं. मग हे याज्ञवल्क्याचं हेच उदाहरण. म्हणून आता काय नाही म्हणून साधनचे वाक्य नाही करत. शास्त्राने जर वागला, शरीर आरोग्य राहतं आणि चिंतन करता येतं. शास्त्राचं भाजी जर विषय भोगले निकट होऊन जातं. आणि एक विषय धरायचा बरं का, 5 विषय, 5 विषय, एकच विषय नाही. तर आता तुम्ही सांगितलं कामकाज, त्या गट्ट्यावर बसून तिथे जेवतो माणूस, काय राग आहे का? काही वाटलं आकलीचं वाटतंय का? ओळख ही आमची लक्ष्मी, हीच देव आहे आमची. कळतं कर काय तरी. आणि 2 कोटी बँकेत भरायचे, 3 कोटी चेक खिशात ठेवायचे. काय करतो काय त्याला कागदाला? आज ह्या घ्याची किंमत काय आहे? नाही का? म्हणून जेवण होतो मागणे ओघानुसार अधिक प्रारंभ भोगे त्यावेळी चिंतन करीत बोलते. याते प्रथम तो याज्ञवल्क्य को याते प्रथम तो याज्ञवल्क्य को ग्लानि विना अधिक भोग और आगे ग्लानि ते सर्व भोगन का त्याग हुआ है. म्हणून मन दुःख झालं सर, पश्चाताप झालं सर, अधिक भोगामध्ये. म्हणून करायचं प्रपंचामध्ये अधिक भोग झालं की चिंता होतं सर. आम्ही सांगतो आम्हाला सांगितलं आमच्या जगत हे असलं नाही, फिरून होत नसतं चिंतन. उगं तुम्हाला घरात सांगतो आपण म्हणत काय करायला लागत, फिरून चिंतन होत नसतं म्हणजे. हो
माझे देखत गोष्ट येते कुठे काय झालं आता झालं कष्ट म्हणून विषय वाढवायचा विचार करू नका जसं चल तसं वागतात जसा रस्ता येईल तसं निघा आणि हे सगळं बाजू शरीर मात्र और जनक का प्रारब्ध मरण पर्यंत राज्य पालनाधिक समृद्धी भोग का हेतू हुआ है. काही भोगतो असं कमी जास्त होते काही राज्य आयुष्यभर भोगत प्रारब्ध असतं पण हे आत्म्याचं कधी राहतं जीव सिद्ध नाही आत्म्याला जन्म हे कोणाचं याते सदा त्याग का अभाव ही हुआ है भोगन में ग्लानी भी हुई नहीं. हो हो सदा त्याग तर नाही आणि भोगाचे काही परिणाम नाही. तुम्हाला एखादा शब्द आडवा तर दोन डोळ्याचं पाणी सुटत नाही तुम्हाला म्हणजे गणित बर का तेव्हा जरी नाही तर मन रुक करत दाखवून पाणी नाही जर मन असंच आहे. आणि द्रष्टा कसा द्रष्टा आहे घरा येऊ पासवर्ग का वरी पडो वाघ वाघाने मुडकं धरलं निश्चय नाही बदला आणि स्वर्ग आला तर निश्चय बदलायचा आणि त्याच्याकडे काही चिंतन सारखं करावं मग त्या सुखांतून पास मग आनंदी सागर हे प्रारब्ध काय करत नाही कमी असं जास्त असतं. और वामदेवादिकन का प्रारब्ध न्यून भोग का हेतू हुआ है. हे वामदेवादिक त्यांचं कमी प्रारब्ध भोगाचं पसारा नाही त्यांचा. इनको सदा भोगन में ग्लानी से प्रवृत्ति का अभाव ही कहा है. प्रवृत्ती नसल्यामुळे ग्लानीचं कारण नाही म्हणजे उदासायचं दुःख व्हायचं कारण नाही. वासिष्ठ में ऐसा भी प्रसंग है शिखर ध्वज की ज्ञानते अनंतर अधिक प्रवृत्ति हुई है. आता एक शिखर ध्वज राजा ज्ञान झाल्यानंतर त्याचं अधिक प्रारब्ध वाढलं. इस रीति से नाना प्रकार के विलक्षण व्यवहार ज्ञानी पुरुषन के कहे हैं तीन सर्व को ज्ञान समान है. व्यवहारात फरक आहे ज्ञान एकच आहे. याला एकच आमचे गुरु सांगायचे आताच्या वयाला कुंकुटीच आहे आजच्या बायकोला अनुसार कुंकुटीच आहे कुंकू सारखंच आहे फक्त का फल मोक्ष भी समान है. सगळं सुख सारखंच मिळालं. और प्रारब्ध भेद से व्यवहार का भेद है. प्रारब्ध कर्मणे व्यवहाराचा भेद है अनुभव एकच आहे. व्यवहार की न्यूनता से जीवन मुक्ति के सुख की अधिकता और व्यवहार की अधिकता से जीवन मुक्ति के सुख की न्यूनता होवे है. म्हणजे सुखाच्या भोगामध्ये वेळ नाही थोडसा अधिक प्रारब्ध असलं तर सुख कळलं सुखाचा भोग होत नाही जरा जास्त व्यवहार असल्यावर आणि तिथं खाण्यापुरतं असेल बसलं सुखा सुंदर. तीन तरंग सात गुणाचे पाच तरंग सहा तरंग साधनाचे सातच फल एक पासून साधन